नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, BMCच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि ते अपडेट जाणून घेणे तुम्हाला महत्त्वाचे आहे। मित्रांनो, ज्या लोकांची DBला जायची तयारी असेल त्यांच्याकरता फार महत्त्वाचे अपडेट आहे। एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे, त्या शुद्धीपत्रकाद्वारे BMCने जे अवगत केलेलं आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता बाकीचे जे काही कास्ट आहे, ज्या कॅटेगरी आहे, जे नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडतात त्यांच्याकरता फार मोठी अपडेट आहे। तर त्यांनी जे नॉन क्रिमिनल आहे मित्रांनो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 2023 ते 2024 या आर्थिक वर्षाचे मागच्या वेळेस ज्या शुद्धीपत्र काढले त्या शुद्धीपत्रामध्ये त्यांनी मागितलेले होते, परंतु आता त्याला चेंज करून त्यांनी 2024 ते 2025चे जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागितलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर तयारीला लागावे लागणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बघा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो। बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक, ज्याच्याकरता आपण काल व्हिडिओ बनवला होता, त्या सरळ सेवा भरती सन 2024 अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्राची पडताळणी कार्यक्रमाबाबत उमेदवारांचे सूचनापत्र जे प्रसिद्ध झाले होते 23/4/2025ला, त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले काही जे चेंजेस झाले ते चेंजेस त्यांनी सांगितलेले आहे। सदर सूचनापत्रातील कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरता सर्वसाधारण आवश्यक सूचना या शीर्षका अंतर्गत देण्यात येत आहे। ठीक आहे, आता कोणत्या सूचना देण्यात येत आहेत हे बघा। ठीक आहे मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही नमूद सूचना क्रमांक 12 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांना ते त्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनल सक्षम प्राधिकाराचे जे प्रमाणपत्र आहे ते सन 2023 ते 2024 या आर्थिक वर्षामधले वैध असलेले प्रमाणपत्र अगोदर मागण्यात आले होते आणि त्याच्या 3 छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी मागण्यात आलेल्या होत्या। ठीक आहे, तर आता त्याच्याऐवजी त्यांनी काही सुधारणा केली आहे। त्याऐवजी बघा इथे वाचावे लिहिलं आहे, म्हणजे सुधारणा केलेली आहे। तर याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की सूचना क्रमांक 12 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य प्रवर्गातील संबंधित उमेदवारांनी ते त्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करता सक्षम प्राधिकाराचे निर्गमित केलेल्या उमेदवाराच्या सन 2024 ते 2025, ठीक आहे, अगोदर मागितले होते 2023 ते 2024, आता मागितल्या 2024 ते 2025 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि सदर प्रमाणपत्राच्या 3 छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे। ठीक आहे, 2023-2024 तुमच्याकडे असेलच, त्याच्याबद्दल वाद नाही, तर ते तुम्हाला जवळ सोबत ठेवायचंच आहे। परंतु 2024 ते 2025 या कालावधीतलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, फार महत्त्वाची अपडेट आहे, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जे काही तुमचे भाऊ बहीण असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, नाहीतर ते जे आहे ते 2023 ते 2024 या वर्षाच्याच नॉन क्रिमिनल अटकेल आणि वेळेवर त्यांचा मित्रांनो प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। मित्रांनो, काही अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।